नमस्कार मित्रांनो. जे आम्हास इथे मिळाले ऋण ते फेडायचे, ही गोष्ट आज आपल्या पाहुण्यांबद्दल खरी ठरते. आज आपले जे पाहुणे आहेत ते तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी होते आणि आता ते त्याच महाविद्यालयामध्ये उपप्राचार्य या पदावरती कार्यरत आहेत. आज आपण त्यांचा संघर्षमय प्रवास, त्यांचं कॉलेज लाईफ याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आज आपले पाहुणे आहेत प्राध्यापक डॉक्टर सचिन गाडेकर सर. सर नमस्कार. नमस्कार. आमच्या या शोमध्ये तुमचं खूप खूप स्वागत सर. तुमचा जो प्राथमिक आणि महाविद्यालयीन हा जो शिक्षण प्रवास आहे त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल सर. माझं मूळ गाव बारामती तालुक्यातील साबळेवाडी. एक 20 किलोमीटर बारामतीपासून साबळेवाडीचं अंतर आहे. तर साबळेवाडीमधली एक प्राथमिक शाळा, तिथं मी 4थीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि 5वीपासून मात्र श्री शिरसाई विद्यालय शिरसुपळ तिथपर्यंत त्या शाळेमध्ये मी जॉईन झालो. 10वीपर्यंत त्या ठिकाणी पूर्ण केलं आणि नंतर मी 11वी-12वीसाठी बारामतीला आलो. बारामतीमध्ये MES हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज एक नामांकित संस्था आहे. त्या संस्थेमध्ये मी 11वी-12वी पूर्ण केलं आणि फर्स्ट इयर BScसाठी मात्र मी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये रुजू झालो. 1998-99 साली मी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात फर्स्ट इयरसाठी ॲडमिशन घेतली आणि नंतर 2002मध्ये मी इंग्रजी विषय घेऊन ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि 2002 ते 2004 MA इंग्रजी विषयामध्ये मी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये पूर्ण केलं. तदनंतर मी पुणे विद्यापीठामध्ये गेलो. त्या ठिकाणी सेट-नेट परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मी संस्कृत विषयाला प्रवेश घेतला. त्या ठिकाणी ग्रंथालय जॉईन केलं आणि त्या ठिकाणी सेट-नेट परीक्षेचा अभ्यास केला. सेट-नेट पास झाल्यानंतर नोकरी मिळाली आणि तदनंतर मी हैदराबाद या ठिकाणी इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस युनिव्हर्सिटी हैदराबाद या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट कोर्स इन टीचिंग इंग्लिश पूर्ण केला आणि नंतर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन टीचिंग इंग्लिश हा देखील कोर्स त्याच विद्यापीठामध्ये पूर्ण केला. नंतर 2009 साली मी MPhil पूर्ण केलं. प्रोफेसर डॉक्टर कमलाकर भट हे माझे MPhilचे गाईड होते आणि नंतर 2011 साली पुणे विद्यापीठामध्ये मी PhDसाठी प्रवेश घेतला आणि प्रोफेसर R. राजराव हे माझे PhDचे गाईड होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी 2017 साली PhD डिग्री देखील संपादन केली. तर अशा अनेक वेगवेगळ्या संस्थांमध्ये, वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये मी माझं शिक्षण पूर्ण केलं. पण त्यातला बराचसा माझ्या आयुष्याचा काळ हा तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये व्यतीत झाला. या महाविद्यालयाविषयी मला विशेष प्रेम आहे, विशेष आदर आहे. सर, आता तुम्ही इंग्लिश ह्या विषयामध्ये तुमचं BA कंप्लीट केलं, तर एका ग्रामीण भागातून येऊन म्हणजे अगदीच रूरल एरियामधून येऊन इंग्लिश हा सब्जेक्ट निवडून त्यामध्ये फ्युचर म्हणजे टीचिंग कंप्लीट केलं तुम्ही, आता त्याच विषयाचे प्राध्यापक आहात. तर हा प्रवास कसा होता सर? हा अर्थातच हा सोपा नसणार आहे की ग्रामीण भागातून येऊन इंग्लिश ही लँग्वेज शिकून त्यानंतर त्या लँग्वेजमध्ये प्रोफेसर होणं, हा प्रवास कसा होता सर? नक्कीच हा अतिशय कठीण प्रवास होता. तसं मी एक अतिशय सिन्सिअर विद्यार्थी होतो. म्हणजे अगदी पहिल्या बाकावर बसणं. आमच्या श्री शिरसाई विद्यालयातला 10वीचा मी पहिला विद्यार्थी. म्हणजे मला अजूनही आठवतं आहे 1996-97 साली मी 10वीमध्ये आमच्या श्री शिरसाई विद्यालयामध्ये पहिला नंबर मला मिळाला आणि त्यानंतर मी 11वी-12वीला MS आलो. तर मला MSला डॉक्टर जाधव म्हणून एक शिक्षक लाभले की जे अतिशय चांगल्या प्रकारे इंग्रजी शिकवत होते आणि मला इंग्रजीची गोडी तयार झाली. तसेच प्राध्यापक भागवत सर म्हणून एक माझे इंग्रजीचे शिक्षक होते. या 2 शिक्षकांकडे बघून मला इंग्रजीची गोडी तयार झाली. आणि एक दुसरी महत्त्वाची गोष्ट होती की एकतर मी कला शाखेमध्ये प्रवेश घेतला. मुळात लोकांचा दृष्टिकोन असा आहे की सगळ्यात जास्त हुशार मुलं ही सायन्स फॅकल्टीमध्ये जातात, आर्ट्सला जातात, नंतर कॉमर्स फॅकल्टीमध्ये जातात आणि ज्यांना कुठेही ॲडमिशन मिळत नाही ते आर्ट्स फॅकल्टीमध्ये जातात. आणि मग अशा फॅकल्टीमध्ये आपण आहोत. मग त्यात असे कोणते विषय आहेत की ज्या विषयामध्ये मला रोजगाराच्या संधी मिळतील? मग माझ्या डोळ्यासमोर अशा काही 2-4 विषयांची यादी होती. तर त्यामध्ये प्रायोरिटीने मला असं लक्षात आलं की इंग्रजी हा विषय असा आहे की अवघड आहे. अतिशय कमी विद्यार्थी त्या विषयाची निवड करतात, पण त्या विषयामध्ये खूप संधी आहेत. म्हणजे
अगदी पहिलीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीपर्यंत इंग्रजी हा विषय शिकवला जातो किंवा इतर अशा अनेक संधी इंग्रजी विषयामध्ये आहे. आणि ही गोष्ट लक्षात ठेवून मी फर्स्ट इयरला इंग्लिश विषय स्पेशल लेवलला निवडला. आणि माझं भाग्य असं की तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये आल्यानंतर मला अतिशय चांगले शिक्षक मिळाले. म्हणजे त्यामध्ये प्रामुख्यानं प्राध्यापक डॉक्टर अय्यर सर, कुमार अय्यर सर, एक अतिशय मोठं नाव आहे की ज्यांच्या म्हणजे नावामध्येच अतिशय आदर आहे, अनेक लोक त्यांनी घडवली. तर अशा अय्यर सरांच्या विषयी ऐकायला मिळालं. आणि TYच्या लास्ट इयरला असताना किंवा ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असताना आम्हाला अय्यर सरांनी लिटररी क्रिटिसिझम अँड थिअरी हा पेपर शिकवला. तर अशा प्रकारे इंग्रजीची गोडी वाढत गेली. आणि फर्स्ट इयरला मला थोडेसे कमी मार्क्स होते, पण नंतर एक अंदाज आल्यानंतर सेकंड इयर असेल, थर्ड इयर असेल, चांगले मार्क्स मिळाले आणि मला फर्स्ट क्लास मिळाला. खरं तर ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी बाहेर जायचा देखील विचार होता. पुणे विद्यापीठामध्ये मास्टर करावं, पोस्ट ग्रॅज्युएशन करावं. पण दुसरीही बाजू अशी होती की पुणे विद्यापीठात खर्च होणार होता, हॉस्टेल होतं, राहण्याचा खर्च होता. मग विचार केला की या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये MA आहे, मास्टर प्रोग्राम खूप चांगल्या प्रकारे शिकवला जातो, चांगले शिक्षक आहेत. आणि मग मी MAला या ठिकाणी प्रवेश घेतला. आणि MAमध्ये तर खरं आयुष्य बदलून गेलं, कारण आम्हाला अय्यर सर हे जवळजवळ 3 विषय त्यांनी शिकवले. आणि अय्यर सरांची लेक्चर्स ऐकणं म्हणजे अगदी त्यांचं प्रेझेन्स हा आम्हाला एक प्रकारे इन्स्पिरेशन होता. आणि आम्ही त्यांचे लेक्चर्स अतिशय बारकाईनं अटेंड करत होतो. त्यांनी दिलेल्या नोट्स खूप काळजीपूर्वक वाचत होतो आणि हळूहळू इंग्रजीची गोडी लागली. आणि नंतर खरं तर प्राध्यापक होणं हा विषय डोक्यात नव्हता. म्हणजे एक शिक्षक व्हावं किंवा जास्तीत जास्त BEd करून एखाद्या ज्युनियर कॉलेजवर शिक्षक व्हावं. पण MA झाल्यानंतर लक्षात आलं की ज्या प्रकारे आपण अभ्यास करतोय, ज्या प्रकारचा अभ्यास आपल्याला पुढे करावा लागणार आहे, ह्याच्यामध्ये जर मनापासून मी प्रयत्न केले तर नक्कीच आणखी वेगळ्या प्रकारची डिग्री मिळवू शकतो. आणि मग हे लक्षात आल्यानंतर मी माझे प्राध्यापक आहेत, आता प्राध्यापक डॉक्टर राजू मोटे असतील, प्राध्यापक डॉक्टर विजय पुणेकर असतील, हे आम्ही सर्व पुण्यामध्ये गेलो आणि तिकडे सेट नेटचा अभ्यास करायला सुरुवात केली. आणि मला आनंद वाटतो की साधारण 1 वर्षामध्ये आम्ही कुठलीही पार्श्वभूमी नसताना सेट परीक्षा मी पास झालो. आणि 31 डिसेंबर 2005 साली मी नेट परीक्षा पास झालो. मला अजूनही आठवतं आहे की 2005-06 साली सेट नेटसारख्या परीक्षा पास होणारे खूप रेअर मुलं होती. आणि जो विद्यार्थी हा परीक्षा पास होत होता त्याला नोकरीची गॅरंटी होती, त्यांना नोकरीची हमखास संधी होती. मला अजूनही आठवतं आहे की जयकर लायब्ररीमध्ये जेव्हा आम्ही बसत होतो आणि माझा रिझल्ट लागल्यानंतर बाकीच्याच मुलांनी सांगितलं की अरे तू हेही परीक्षा पास झालेला आहे, तोही परीक्षा पास झालेला आहे. तर माझ्याकडे मुलं बोट दाखवायची, अरे तो त्या टेबलवर बसलेला मुलगा सेट नेट दोन्ही परीक्षा पास झालेला आहे. तर अशा प्रकारे हळूहळू एक टप्पा पार पाडत गेलो आणि इंग्रजी विषयाकडे आकर्षित झालो. नंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या लोकांना भेटलो, लोकांच्या संपर्कात आलो, इंग्रजीमध्ये रिसर्च केला, अनेक वेगळ्या प्रकारचं साहित्य वाचलं, वेगवेगळ्या विद्यापीठांना भेटी दिल्या, खूप चांगले मित्र भेटले, अनेक चांगले मित्र आयुष्यभर जोडले गेले आणि हळूहळू इंग्रजीकडे माझा कल, आवड वाढली. त्यामध्ये तुम्ही बुकही तुमच्या पब्लिश केलेल्या आहेत इंग्रजी विषयामध्ये? होय. 2009 साली जोसेफ कॉन्रॅड्स हार्ट ऑफ डार्कनेस. जोसेफ कॉन्रॅड हा माझा अतिशय आवडता लेखक की ज्याने अतिशय चांगल्या प्रकारच्या कादंबऱ्या लिहिल्या. त्यातली एक हार्ट ऑफ डार्कनेस की जी पोस्ट कलोनियल थिअरी किंवा पोस्ट कलोनियल आयडिया ह्याच्याबद्दल भाष्य करते. आणि ह्या विषयावर मी प्राध्यापक डॉक्टर कमलाकर भट यांच्या मार्गदर्शनाखाली माझं MPhil पूर्ण केलं. आणि नंतर MPhilचा रिसर्चचा सार मी हा पुस्तक स्वरूपामध्ये प्रकाशित केला. प्रेस्टीज इंटरनॅशनल पब्लिकेशन यांनी ते पुस्तक प्रकाशित केलं. आणि नंतर 2011 साली मी पुणे विद्यापीठामध्ये PhDसाठी रुजू झालो. आणि माझा PhDचा विषय कल्चरल मेमरी स्टडीज अँड पोस्ट कलोनियलिझम. तर हे दोन्ही एकमेकांशी सुसंगत विषय होते. या विषयावर देखील मी
2017 साली माझा प्रबंध विद्यापीठाला सादर केला, मला डिग्री मिळाली आणि त्या प्रबंधाचंही पुस्तक स्वरूपामध्ये अमेरिकेमधल्या मिशिगन या राज्यातलं एक अतिशय चांगल्या प्रकारचं प्रकाशन संस्था इक्पिरॉसिस प्रेस, त्यांनी माझं हे पुस्तक प्रकाशित केलं. असे 2 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे. आणि तिसरंही पुस्तक एक पाईपलाईनमध्ये आहे, तेही एक नामांकित संस्थेने ते स्वीकारलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडे काही बदल करून मी ते परत सबमिट करणार आहे, पण लवकरच ते तिसरंही पुस्तक माझं प्रकाशित होईल. सर, तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही 10वी नंतर म्हणजे 10वी तुम्ही खूप चांगल्या पर्सेंटेजनं पास झालात, पण आर्ट्स फॅकल्टी निवडताना आता तर सगळेच कंपल्शन नाही आहे कुठल्या गोष्टीला की तुम्ही आर्ट्स घ्या, कॉमर्स घ्या, जे ते ज्या त्या कन्व्हिनियन्सनं ते फील्ड कॅप्चर करतं. पण तुम्ही घरच्यांना कसं समजवलं की मी आर्ट्स घेतोय? इतके पर्सेंटेज पडल्यानंतर घरच्यांचंही प्रेशर असू शकतं की सायन्स घे किंवा कॉमर्स घे. मग तुम्ही हे घरच्यांना कसं कन्व्हिन्स केलं ह्यासाठी? आता माझ्या 2 थोरल्या बहिणी आहेत आणि 2 मला धाकट्या बहिणी आहेत. तर त्यातली थोरली बहीण ती सायन्स शाखेमध्ये होती, तिने झुऑलॉजीमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. आणि दुसरी बहीण 12वी आर्ट्सला होती आणि तिने 12वी आर्ट्स नंतर D.Ed पूर्ण केलं आणि शिक्षण क्षेत्रामध्येच ती रुजू होती. आता ह्या दोघींचा अनुभव बघता, आमची परिस्थिती बघता, बॅकग्राऊंड बघता, सगळ्या गोष्टीची परिस्थितीचा अंदाज घेता घरच्यांनी असं काही आग्रह धरला नव्हता की तू ह्या शाखेत जा, तू ही शाखा निवड. पण मलाच एक स्वतःला एक आवड होती की कला शाखेत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विषय मला शिकायला मिळतील. स्पेशलायझेशनचं भान त्यावेळेला नव्हतं, पण इतिहासाबद्दल मला खूप आवड होती, समाजशास्त्र मला विषय आवडायचा, त्याचबरोबर साहित्य मला खूप आवडायचं, वेगळ्या प्रकारच्या लेखकांची पुस्तकं मी वाचायचो. मग ह्या सगळ्यांच्या प्रेमापोटी आणि कदाचित मला त्यावेळचे जे मला वाटत होतं त्या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेऊन मी कला शाखेमध्ये प्रवेश घेतला. आणि दुसरंही होतं की सायन्सचे विद्यार्थी हे खूप स्कॉलर असतात, सायन्ससाठी खूप फी भरावी लागते, सायन्स खूप अवघड असतं, असं कदाचित एक गैरसमज त्यावेळेला माझ्या मनात होता. आणि मग हा सगळा विचार करून मी कला शाखेमध्ये प्रवेश घेतला. आणि 11वी 12वीला खरं तर त्या काळी MASचं नव्यानं सुरू झालेलं हे ज्युनियर कॉलेज होतं आणि ग्रामीण भागातून येत असल्यामुळे एक फोबिया होता, एक भीती होती. शाळेशी एकदम नाळ तोडून वरिष्ठ महाविद्यालयात यावं, त्या सगळ्या परिस्थितीला आपण कसं फेस करावं, ह्या सगळ्याची एक भीती होती. आणि मग त्यातली त्यात शाळेशी कनेक्ट असलेली संस्था म्हणजे कोणती की ज्याचं ज्युनियर कॉलेज जोडलेलं आहे. तर अशा ज्युनियर कॉलेजमध्ये मी प्रवेश घेतला. आणि माझं सुदैव की प्रत्येक टप्प्यावर मला खूप चांगले मित्र भेटले, प्रत्येक टप्प्यावर खूप चांगले शिक्षक भेटले आणि खूप कष्ट करण्याची माझी एक मानसिक तयारी असते, प्रचंड मेहनत घ्यायची माझी एक प्रवृत्ती आहे. आणि मग त्या घेतलेल्या विषयात आपण अगोदर निर्णय घ्यायचा आणि त्यातलं बेस्ट मिळवायचं आणि त्यातलं सर्वोच्च पदापर्यंत जायचं, ही एक उर्मी माझ्याकडे पहिल्यापासून. म्हणजे मी ज्यावेळी तुमचा होमवर्क करत होतो इंटरव्ह्यूच्या आधी की सगळं माहीत पाहिजे, तर आम्ही विक्रम राऊत सरांशी जेव्हा बोललो, त्यांनी सांगितलं की हॉबी असू शकते की गाणं ऐकणे, क्रिकेट खेळणे, पण डॉक्टर सचिन गाडेकर सरांची हॉबी आहे की स्ट्रगल करणे. मला ते त्यांनी सांगितलं की तुम्हाला अशी कुठलीच इझी गोष्ट झालेली पेक्षा स्ट्रगल करून ती मिळवणं खूप जास्त बरं वाटतं. तुमचं ती हॉबीच आहे स्ट्रगल करणं. आता त्याचा मोठेपण आहे, पण एक तर कसं होतं, आत्ताचा काळ बदललेला आहे. म्हणजे आम्ही 25 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी जेव्हा खेड्यामध्ये होतो, छोट्या छोट्या गोष्टींसाठी प्रचंड संघर्ष करावा लागत होता. आणि माणूस जेव्हा आर्थिकदृष्ट्या अतिशय म्हणजे त्याला वेगळ्या समस्या असतात, त्याला वेगळ्या प्रकारच्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं, तेव्हा माणूस ऑटोमॅटिकच परिस्थितीमुळे मॅच्युअर होतो, परिस्थितीमुळे त्याला एक भान येतं. आणि कदाचित त्यामुळे असेल आणि माझ्या डोक्यात सतत जाणीव होती की अरे आपली परिस्थिती चांगली नाही, आणि मग त्याला कोणाला तरी दोष देणं मला सहज शक्य होतं, त्याला कोणाला तरी जबाबदार धरणं मला शक्य होतं.
पण माझी आई असेल, माझे वडील असतील, त्यांनी एवढे लहानपणापासून चांगले संस्कार दिले की सगळ्या गोष्टी तुम्ही प्रचंड मेहनत करून मिळवायच्या, प्रचंड तयारी करून त्या सगळ्या गोष्टींसाठी संघर्ष करून तुम्ही मिळवायच्या. आणि हे सगळं दिसत होतं. म्हणजे आईचा संघर्ष दिसत होता, वडिलांचे कष्ट दिसत होते, माझ्या थोरल्या बहिणी ज्या प्रकारचा संघर्ष करत होते छोट्या छोट्या गोष्टींसाठी. मग हे मी दिसत असताना त्यांना जबाबदार धरणं किंवा कोणाची तरी सहानुभूती मिळवणं ह्या सगळ्यांना उपयोग नव्हता. आणि मग मी ठरवलं होतं की अगदी अभ्यास तर म्हणजे त्याला कोणाची मला मदतीची गरज नव्हती. रात्रंदिवस अगदी मी रस्त्याने जाता येता सुद्धा अभ्यास करत असायचो, प्रचंड मेहनती होतो. पण ह्या सगळ्या परिस्थितीमुळे एक गोष्ट लक्षात आलेली होती की आपल्याला कोणाचा आर्थिक सपोर्ट नाही, राजकीय कुठलाही प्रकारचा सपोर्ट नाही. आणि मग आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी मिळवायच्या असतील तर आपल्याला स्वतःच्या प्रयत्नानं संघर्ष करून त्या मिळवाव्या लागतील. म्हणजे अगदी प्रवेश घेण्याच्यासाठी सुद्धा म्हणजे मला अजूनही आठवतं आहे की 1997 मध्ये मी जेव्हा 10वी झालो तर माझ्याबरोबर प्रवेश घ्यायला कोणी आलेलं नव्हतं. मग मी शाळेत मिळालेली मार्कशीट असेल, शाळेत मिळालेला दाखला असेल, ते सगळं घेऊन MES ज्युनियर कॉलेजला आलो. मग पहिल्यांदा मी बारामतीमध्ये शिंदे स्टुडिओ म्हणून फोटो स्टुडिओ होता, त्या ठिकाणी आयडेंटिटी कार्डचे फोटो काढले जायचे. मग ते फोटो काढले, त्याला फोटो अर्जाला लावून ते जमा केले. म्हणजे सगळ्या गोष्टी ह्या आपण स्वतःच्या प्रयत्नानंच करायच्या आहेत हे माझ्या डोक्यात पहिल्यापासून बिंबलेलं होतं. आणि वडील शेतकरी कुटुंबातले, आई शेतकरी कुटुंबातली, त्यांनाही प्रचंड काम, सगळ्या कामाचा व्याप आणि आपणही त्यामध्ये भर घालणं हे योग्य वाटत नव्हतं. आणि मग एक एक गोष्टी आपण स्वतः जर केल्या तर त्यांचा ताण हलका होईल, आपल्यालाही 4 गोष्टी शिकायला मिळतील. तर अशा एक एक पायऱ्या करत मी पुढे आलो. खरं तर म्हणजे आईवडिलांना त्यांच्या कामाच्या व्यापामध्ये कधी त्यांनी मला विचारलं नाही तुला मार्क्स किती पडले. कदाचित नंतरच्या काळामध्ये मी कुठल्या वर्षाला आहे याची कदाचित त्यांना जाणीव नसेल, पण मी शिकतो आहे. मी बारामतीला आहे, मी पुण्याला आहे किंवा मी हैदराबादला आहे ह्यांची फक्त कल्पना होती. मला अजूनही आठवतं आहे की मी सेटनेटची परीक्षा पास झाल्यानंतर घरच्यांना सांगितलं की अशाची परीक्षा पास झालं आहे. मग गावातले लोक वडिलांना विचारायचे की कोणती परीक्षा पास झाला आहे, तर वडील फक्त म्हणायचे आहे कोणती तरी एक परीक्षा, पण त्याला प्राध्यापक किंवा शिक्षक म्हणून नोकरी मिळणार आहे. तर अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण स्वतः संघर्ष करणं अपेक्षित होतं किंवा स्वतः संघर्ष करणं भाग होतं. आणि हे करत करत पुढे आलो. वडिलांचे, आईचे प्रचंड उपकार आहेत. त्यांनी त्यांच्या परीनं खूप साथ दिली, खूप मदत केली आणि त्यांच्यामुळेच आज मी इकडे आहे, माझ्या शिक्षकांमुळेच आज इकडे आहे. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमुळे घडत गेलो. अनुभव हा माणसाचा खूप मोठा शिक्षक असतो. परिस्थिती माणसाचा शिक्षक असते आणि मग परिस्थिती अनुभवातून तुम्ही घडत जाता. आणि माझ्या बाबतीत मी अजूनही सांगतो अभिमानानं की कुठलीही नवीन गोष्ट शिकण्याची प्रचंड उर्मी आणि इच्छा माझ्याकडे आहे. म्हणजे माझे मित्र कदाचित तुम्हाला सांगतील की गमतीनं कधी कधी म्हणायचे की तुला खडकावर टाकलं तरी तू खडकावर देखील उगवशील. की प्रचंड म्हणजे बघणारा सुद्धा तुमच्या या वाचनाकडे तुमचं जे प्रेम आहे आणि अभ्यास करण्यासाठीचं, तर तुम्हाला एक टोपण नाव असं त्यांनी दिलं होतं, तर ते टोपण नाव मला सांगायला. मला माहिती आहे तुमचं टोपण नाव. तुम्ही सांगा. तुम्हाला ज्या साबळेवाडी पॅसेंजर असं काय तुम्हाला ते नाव दिलं होतं, तर त्याबद्दल काय सांगाल सर? आता साबळेवाडी ही शिरसुबळच्या जवळची एक गाव आहे, शिरसुबळच्या जवळची एक वस्ती आहे. खरं तर साबळेवाडी हे वेगळी ग्रामपंचायत आहे, पण अनेक लोकांना ती माहिती नसल्यामुळे मी लोकांना सांगायचो की माझं गाव शिरसुबळ, की जे थोडंसं परिचित आहे, लोकांना ओळखीचं आहे. तर दौंड बारामती ट्रेन आहे आणि ही पॅसेंजर माझ्या आयुष्यातली खूप महत्त्वाची साथी राहिलेली आहे. आत्ता टायमिंग मला माहीत नाही, पण आम्ही जेव्हा शिकायला होतो तेव्हा 5:45 वाजता दौंडवरून ती ट्रेन आमच्या शिरसुबळ स्टेशनमध्ये यायची आणि 6:30 पर्यंत बारामतीच्या स्टेशनपर्यंत ती पोहोचायची.
तर मग ही ट्रेनमध्ये मी 11वी पूर्ण केलं, 12वी पूर्ण केलं, माझं संपूर्ण ग्रॅज्युएशन ह्या ट्रेनच्या मदतीनं पूर्ण केलं आणि माझं मास्टर देखील मी ह्या ट्रेनच्या मदतीनं पूर्ण केलं. तर हा ट्रेनचा प्रवास माझ्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा होता. आता ट्रेनने खूप एक चांगली गोष्ट शिकवली की आता बसही होत्या, पण ट्रेन त्या बसच्या तुलनेत त्याचं तिकीट स्वस्त होतं. मला अजूनही आठवतं की आम्ही 3 महिन्याचा पास 60 रुपयामध्ये आम्हाला मिळायचा ट्रेनचा. हां, ट्रेनचा पास. आणि त्या तुलनेत बसचं तिकीट एका दिवसाचं काहीतरी 5-5.5 रुपये होतं. त्यामुळे बसचं महिन्याचा पास हा महागडा पडायचा आणि मग आम्ही ट्रेनने यायचो. आता ट्रेनच्याही खूप गमती जमती आहेत. म्हणजे 5:45 वाजता आमच्या स्टेशनला ती ट्रेन पोचत होती आणि मग 5:45ला आम्हाला त्या स्टेशनला जर पोचायचं असेल तर घरी मी 5 वाजता उठायचो. आणि माझ्या आईची तर वेगळीच गोष्ट होती, ती 4 वाजता उठायची आणि ऊन वारा पाऊस थंडी 4 वाजता उठून स्वयंपाक करणं, सगळी तयारी करणं, शेतातली कामं, बाकीच्या सगळ्या गोष्टींचं नियोजन करणं. मग मी 5-5:15ला उठायचं, आंघोळ करायची आणि 5:30 वाजता पोटभर जेवायचं. 5:30 वाजता जेवणारा कदाचित मीच असेल. अंधारात 5:30 वाजता जेवायचं आणि डबा बांधून घरामधून बरोबर 5:40ला घरातून बाहेर पडायचं. आणि त्या ट्रेनची एवढी सवय झालेली होती की कुठल्या मिनिटाला मी कुठं असल्यानंतर स्टेशनपर्यंत कधी पोहोचेल हे म्हणजे तुम्हाला अभ्यास झाला होता, पावलं पाठ झालेली होती. आणि ट्रेन बऱ्यापैकी म्हणजे ट्रेनच्या मदतीनंच सगळं शिक्षण पूर्ण केलं. म्हणजे तुमचा स्ट्रगल इतकं होता की आता आपल्या फोनमध्येच फुटस्टेप आपल्या काउंट होतात, तसं तुम्हाला त्यावेळी काउंट होतं की इथून जायला किती पावलं चालायला लागतील. अगदी अगदी. आणि आमची वस्ती जर तुम्ही बघितली तर एक 10-12 घराची वस्ती आहे. टिपिकल खेडं आणि ओढ्याच्या कडेने शेताच्या बांधावरून रस्ता काढत शॉर्टकट शोधत येणं. आणि हे उन्हाळ्यात खूप चांगलं वाटायचं, पण पावसाळ्यात मात्र प्रचंड हाल व्हायचे. म्हणजे स्लीपर असायची, मग रात्री अंधारात पाऊस झाला असेल तर पाय चिखलात रवल्यानंतरच कळायचं की आपला पाय चिखलात गेलेला आहे. कधी कधी पळताना स्लीपर घसरून पडायची, स्लीपरचे पाण्याचे वण कपड्यावर उडायचे. तर ही सगळी गंमत जम्मत होती. तो एक वेगळा अनुभव होता. तुम्ही तर रेल्वे स्टेशनच्या अलीकडेच कुठेतरी फ्रेश होऊन आंघोळ करून मग असं जायचं, असंही आम्हाला कळलंय. तर त्याबद्दल आता काय होतं, ह्या सगळ्या प्रवासात रेल्वे स्टेशनच्या जवळ एक ओढा होता. मग तिथं पाणी असेल तर तिकडे परत फ्रेश व्हायचं, सगळं लागलेलं चिखल साफ करायचा आणि परत रेल्वेमध्ये बसून बारामतीपर्यंत यायचं. आणि रेल्वेमध्ये एक चांगली सोय होती की वॉशरूम्स असायचे, आरसे असायचे की ज्याच्यामुळे परत आपल्याला तिकडे व्यवस्थित नीटनेटकेपणानं सगळं अरेंजमेंट करायला सोय असायची. तर रेल्वे ही खूप सोयीचं आणि चांगलं वाहन माझ्या आयुष्यात मला मिळालं की ज्याच्यामुळे मला खूप माझे प्रयत्न, माझे कष्ट वाचले, मला मदत झाली. आणि मीच नाही, आमच्या ग्रामीण भागातल्या अनेक मुलांसाठी रेल्वे ही खूप उपयोगाची ठरली की ज्याच्यामुळे मुली असतील, अनेक गरजू विद्यार्थी असतील, ते महाविद्यालयापर्यंत पोहोचले. म्हणजे अक्षरशः सकाळच्या 6च्या ट्रेनला 2-2, 3-3 डबे मुलांनी भरलेले असायचे. आणि त्या काळी काय सॅक वगैरे असं नव्हतं. पिशवी किंवा कधी कधी हातात वह्या 4 घेऊन येणं, कधी कधी स्टीलच्या डब्यामध्ये गुंडाळून आणणं किंवा स्टीलच्या डब्यामध्ये चपाती भाकरी आणणं किंवा कागदामध्ये रोल करून आणणं, अशाही प्रकारचे दिवस होते. पण वाचनाची सवय मला लहानपणापासून होती. म्हणजे घरात जे सापडेल ते मी वाचत बसायचो. म्हणजे न्यूजपेपर असतील किंवा वेगळ्या प्रकारचे मासिक असतील. खरी वाचनाची आवड मला ग्रॅज्युएशन असताना लागली. मी ग्रॅज्युएशन करत असताना आपल्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये कमवा शिकाई योजनेत काम करत होतो. आणि सुदैवानं मला कमवा शिकाई योजनेमध्ये आपल्या ग्रंथालयात काम करण्याची संधी मिळाली. फर्स्ट इयरला मी ग्रंथालयात काम केलं, सेकंड इयरला मी ग्रंथालयात काम केलं, थर्ड इयरला देखील ग्रंथालयात काम केलं. आणि ते पुस्तकांशी खेळणं, पुस्तकं चाळणं, त्याचा कवर बघणं, त्यांच्या पाठीमागच्या पानावरचं ब्लर्ब वाचणं, ही माझी एक हॉबी बनून गेली. आणि मला अजूनही आठवतं आहे की त्या काळामध्ये एवढी आत्ताची एवढी पुस्तकं नव्हती, पण कुठल्या कपाटामध्ये कुठल्या नंबरला कोणतं पुस्तक आहे हे मी बरोबर सांगू शकत होतो. अनेक शिक्षक
त्यावेळी या ठिकाणी जे शिकवणारे शिक्षक होते ते एखादं पुस्तक मागायला आले तर मी सांगायचो की ह्या कपाटामध्ये ह्या रोला ते पुस्तक आहे, आणि मग ती हळूहळू गोडी वाढत गेली. आता तुमची लायब्ररी तुम्हाला जी इतकी पाठ झाली होती कॉलेजची, तर एकदा तुम्ही प्रिन्सिपल सरांनाच पुस्तक आणून दाखवली होती, तो काय किस्सा आहे सर? आता आम्ही केलाय, होमवर्क केला ह्या गोष्टींचा. काय झालं, मला त्या सरांचं नाव आठवत नाही, आणि त्या काळाचे लायब्ररियन, थोडासा कदाचित वादविवाद झाला असेल, तर शिक्षकांनी कदाचित मला थोडासा आठवतोय तो संदर्भ, की आम्हाला लायब्ररीतून ग्रंथालयातून पुस्तकं वेळेवर मिळत नाहीत, आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची वेळेवर पूर्तता होत नाही. आणि मग ते सगळा काही प्राध्यापक असतील आणि इकॉनॉमिक्सचे पाटील सर एक प्रभारी प्रिन्सिपल होते, ते लायब्ररी व्हिजिटसाठी आलेले होते. मग त्यांनी विचारलं की हे पुस्तक तुम्ही मागणी केलेली असताना ते का उपलब्ध होत नाही. तर ते ग्रंथालयातले कर्मचारी म्हटले की हे पुस्तक नाही आहे. तर मग मी तिकडेच काम करतो, मी म्हटलं की आहे हे पुस्तक. मी जाऊन ते पुस्तक घेऊन त्या ठिकाणी घेऊन आलो, त्या सरांना दिलं. त्यानंतर तुम्हाला स्पेशल परमिशन दिली होती असंही आम्हाला सांगितलं तुमचं फ्रेंड्सनी, की यांना लायब्ररीचा ॲक्सेस द्या, जे काही लागेल ते. होय होय, ग्रंथालयात मला तसं म्हणजे खूप चांगल्या सुविधा मला मिळाल्या, चांगल्या पुस्तकांचं संगतीत मला राहता आलं. आणि खरं तर माझा कमवा शिका हा उद्देश होता, पण कमवा शिका करत असताना पुस्तकांशी संगत मला मिळाली, पुस्तकांशी गोडी लागली. सर, तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही तुळजाराम चतुरचंद या महाविद्यालयामध्ये पण तुम्ही कमवा शिकामध्ये होतात, नंतर पुणे विद्यापीठात गेल्यानंतरही तुम्ही कमवा शिका ह्या योजनेचा तुम्ही एक भाग होतात. तर सर, आत्ताचे जे विद्यार्थी आहेत ज्यांना एक लाईफस्टाईल हवी असते, किंवा ज्या विद्यार्थ्यांची परिस्थिती नाही आहे, त्यांना असं वाटतं की मी कमवा शिका योजनेत काम केलं तर हे काय म्हणतील, ते काय म्हणतील, मग माझं एक मेंटेन राहत नाही स्टँडर्ड, असं काही विद्यार्थ्यांच्या मनात असतं. तर त्यांना काय सांगाल तुम्ही, की परिस्थितीशी तुम्ही इतकी मोठी झुंज देऊन तुम्ही आज या पदावरती आहात, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल विद्यार्थ्यांना? आता काळ वेगानं बदलतोय, म्हणजे सामाजिक परिस्थिती असेल, आर्थिक परिस्थिती असेल, विद्यार्थ्यांना उपलब्ध होणाऱ्या सुविधा असतील. माझं या निमित्तानं विद्यार्थ्यांना एकच आव्हान आहे की प्रत्येकाला आपली स्वतःची परिस्थिती माहिती असते. म्हणजे आपल्या परिस्थितीचं तुम्ही स्वतःचं आकलन करा, स्वतःच्या जबाबदारीचं भान तुम्हाला असू द्या, आणि हे भान, हे आकलन तुम्हाला जर असेल तर नक्कीच तुम्हाला कोणाची मदतीची किंवा लाज वाटण्याची काही गोष्ट नसते. तुमची परिस्थिती, तुमच्याकडे असलेल्या सुविधा, ह्या गोष्टीची जबाबदारीची जर तुम्हाला जाणीव असेल तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे त्यातून बाहेर पडता. त्या परिस्थिती तुम्हाला शिकवत असते. आणि हे बघा, समाज हा तुम्हाला दोन्ही बाजूनं बोलत असतो. म्हणजे समाजात काही चांगली व्यक्ती असतात की जे तुम्हाला मोटिवेशन देतात, किंवा तुम्हाला डायव्हर्ट करणारे देखील समाजात घटक असतात. पण मग मला माझी परिस्थिती बदलायची आहे, मला मदत करण्याला दुसरं कोणी येणार नाही. आणि मग हे सगळ्या गोष्टीला मला एकच अल्टरनेटिव्ह आहे की परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेणं. मग मला माझी आर्थिक परिस्थिती जर चांगली नसेल तर ती चांगली करण्यासाठी मला कोणती सुविधा उपलब्ध आहे, तर कर्मवीर भाऊराव पाटील कमवा शिका. किंवा ते जर योजना उपस्थित नसेल तर मग मी एखाद्या खाजगी संस्थेमध्ये, खाजगी आस्थापनामध्ये मी काम करेल, आणि मला आवश्यक असलेल्या गोष्टी मी मिळवेल. कारण ह्या सगळ्या गोष्टी एकदा वेळ गेल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी परत रिवाइंड करता येत नाही. म्हणजे मी ग्रॅज्युएशनला असताना कमवा शिकात तर काम करतच होतो, पण मी 6वी 7वीच्या मुलांचे क्लास घ्यायचो. तर मग मला त्या क्लासच्या बदल्यात काय मिळायचं की 1000 रुपये महिन्याला मला मिळायचे, की मग त्या 1000 रुपयात माझा महिन्याचा टिफिनचा खर्च भागायचा. म्हणजे कधीही कुणाच्या सहानुभूतीसाठी वाट बघू नका. सहानुभूतीने पोट भरत नसतं, सहानुभूतीने तुमच्या आयुष्यातले प्रश्न सुटत नसतात. प्रचंड कष्ट करण्याची तुमची तयारी पाहिजे, प्रचंड तुम्हाला त्या परिस्थितीला बदलायची धमक तुमच्यामध्ये पाहिजे, आणि तरच शक्य आहे. सर, स्किल्स डेव्हलपमेंटवरती विद्यार्थ्यांनी किती लक्ष दिलं पाहिजे असं वाटतं, की म्हणजे एक डिग्रीचा पेपर हातात असण्यापेक्षा ते स्किल्स जास्त महत्त्वाचं आहेत असं नाही वाटत? मी ह्या गोष्टीकडे थोडं वेगळ्या प्रकारे बघतो. आता स्किल्स हे 2 प्रकारचे असू शकतात. एक तर हार्ड स्किल्स असतील किंवा सॉफ्ट स्किल्स असतील.
आता तुम्ही मुळात कोणत्या शाखेमध्ये प्रवेश घेतलेला आहे, कोणत्या विषयामध्ये प्रवेश घेतलेला आहे, त्या विषयाचं बेसिक नॉलेज मात्र तुम्ही मिळवलं पाहिजे. आणि त्या विषयाशी निगडीत इतर कोणत्या गोष्टी आहेत या देखील तुम्ही मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल की मी कला शाखेमध्ये आहे, मग मला इतर कोणत्या कौशल्याची गरज आहे? माझ्याकडे चांगले सॉफ्ट स्किल्स पाहिजे, माझ्याकडे चांगले कम्युनिकेशन स्किल पाहिजे, माझ्याकडे चांगला कॉन्फिडन्स पाहिजे, माझ्याकडे क्रिएटिव्हिटी पाहिजे, माझ्याकडे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पाहिजे, माझ्याकडे नवीन शिकण्याची उर्मी पाहिजे, नवीन शिकण्याची इच्छा पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर जोडत गेला तर प्रत्येक विषयाच्या त्याच्या संधी असतात. म्हणजे स्किलसाठी तुम्ही वेगळा कोर्स 8 दिवसाचा जॉईन केला आणि मग तो कोर्स जॉईन केल्यानंतर तुम्हाला लगेच काहीतरी संधी मिळेल असं नसतं. तुम्ही ज्या विषयात प्रवेश घ्याल, ज्या शाखेमध्ये प्रवेश घ्याल, त्या शाखेतल्या बेस्ट किंवा हायेस्ट डिग्री तुम्ही मिळवा की ज्यातलं नॉलेज तुम्ही मिळवू शकताय किंवा तुम्हाला ते मिळवणं अपेक्षित आहे. आणि त्याचबरोबर त्या विषयाशी सुसंगत गोष्टींची देखील तुम्ही कास धरली पाहिजे, त्या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. आणि हे एका दिवसाचा प्रवास नसतो, सातत्याचा घडणाऱ्या ह्या गोष्टी आहेत, सातत्याने चालणारा हा प्रवास आहे. मला अजूनही आठवतं आहे की 10वी मध्ये असताना मला शिक्षक सांगायचे की अशी पुस्तकं वाचल्याने तुमचं समाजभान चांगलं होतं, तुम्हाला एक तुमचा कॉन्शियसनेस बिल्टअप होतो. तर मग हे सगळं मी अतिशय इमानं इतबारं पाळायचो आणि मग त्या गोष्टी शोधण्यासाठी, त्या गोष्टी करण्यासाठी प्रयत्न करायचो. तर असं जर तुम्ही प्रत्येक विषयाशी निगडीत जर गोष्टी मिळवण्यासाठी जर संघर्ष केला तर वेगळे कौशल्य तुम्हाला घ्यायची गरज नाही. आणि टेक्निकल किंवा इतर डिसिप्लिनमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी त्या विषयाचाच भाग असतो, ती स्किल्स त्यांच्या अभ्यासक्रमाचाच भाग असतो. तर ती बारकाईनं प्रामाणिकपणे मिळवा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर ह्या सगळं करत असताना हे सगळं तुम्ही कल्चरलमध्ये पण खूप ॲक्टिव्ह होतात आणि तुमचा सगळ्यात खास किस्सा तो जो ट्रेडिशनल डेचा येतो तो आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. आता काय झालं तर गावामध्ये गावातले काही तरुण नाटक बसवायचं ठरलं आणि मग त्या नाटकामध्ये सरपंचाची भूमिका माझ्याकडे होती आणि त्या नाटकामध्येच एक साधूचं पात्र होतं. आणि त्या साधूच्या पात्रासाठी लागणारा म्हणजे भगवी वस्त्र असतील, ते मोठ्या रुद्राक्षाच्या माळा असतील, अगदी जटा असतील, हे सगळं आमच्या गावात होतं. आणि मग त्या वेळेला आमच्याकडे महाविद्यालयामध्ये पारंपरिक पोशाख डे असायचा. मग वेगवेगळ्या प्रकारचे मुलं कपडे घालून महाविद्यालयामध्ये यायचे. तर मग त्यावेळेला मी तो साधूचा पोशाख घातला. म्हणजे अगदी साधू घालत असलेल्या त्या लाकडी चपला, त्याच्या मोठ्या जटा, कमंडलू, हातामध्ये माळा, भगवा सगळ्या अंगाला भस्म लावलेला. आणि पूर्वी महाविद्यालयामध्ये आपल्या दोन्ही बाजूला फुटपाथ होते आणि मग सगळी मुलं त्या फुटपाथवर उभा राहायची आणि हे जे ट्रेडिशनल ड्रेस घातलेले सगळे वेगळ्या अवतारातले लोक मधून रस्त्यावर कॅटवॉक करायचे. आणि मग मी भगवा ड्रेस घातलेला मधून चाललेलो आहे आणि माझ्या या बाजूला 8-10 जण, या बाजूला 8-10. मग त्यावेळचे प्राचार्य, उपप्राचार्य ते रस्त्यावर आले आणि त्यांनी थोडीशी चेष्टा केली की बाबा काय साधू इकडं कुठं आले वगैरे असं. तर मग मी त्याला म्हटलं की बाळ तुझं कल्याण हो. आणि अशा गमती जमती केल्या. त्यानंतर काही गोष्टी भोगायला लागल्या नाही. तो गमतीचाच भाग होता. म्हणजे एक मुलांना वर्षभराच्या अभ्यासातून एक थोडीशी रिलीफ मिळावी म्हणून अशा प्रकारचे डेज होते, पण गमती जमती होत्या. पण साधूचा हा त्या काळात खूप गाजलेला, युनिक आणि माझ्याकडे अजूनही फोटो आहेत की मी असा आशीर्वाद दिलेला आहे आणि सगळे शिक्षक खाली हात जोडून वाकलेले आहेत. पण तो एक विद्यार्थी दशेतला असलेला कॉन्फिडन्स असतो.
खास ही रिक्वेस्ट आहे मोठे सरांची की मिमिक्री छान करता तुम्ही आणि मित्रांचा अभिनय छान करता. तर एखादं सर थोडंसं काही करायला आवडेल का किंवा जमू शकतं का आत्ता करायला? विद्यार्थी दशेत शक्य होतं, पण आता कदाचित एखाद्याची मिमिक्री केल्यानंतर कदाचित त्याला थोडासा राग आहे. तुमच्या काही आवडत्या पिक्चरांची लिस्ट आहे आमच्याकडे, तर त्याबद्दल सर. वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे हिरो आवडायचे कहो ना मला. प्यार है, दिल चाहता है, सिर्फ तुम. 8 ते नंतरच्या फेजमध्ये. पण सुरुवातीला मला 10वी पर्यंत अजय देवगण आवडत होता. नंतरच्या काळामध्ये मला कहो ना प्यार है मधला तो ऋतिक रोशन आवडायला लागला, त्याचा तो टिपिकल डान्स. आणि नंतरच्या काळामध्ये मला आमिर खान आवडायला लागला. नंतर जुही चावला मला खूप आवडायची. आणि आत्ताच्या काळामध्ये मला इरफान खान खूप आवडायचा. नवाजुद्दीन सिद्दीकीचे मला खूप पिक्चर मला पाहायला आवडायचे. नाना पाटेकर खूप आवडत होते. मराठीमध्ये मला अशोक सराफ आवडत होते. मला राजा गोसावी खूप आवडायचे. तर काळानुरूप ही आवड बदलत गेली. सिनेमाची आवड होती, पण जशा जशा जबाबदाऱ्या वाढत गेल्या तशी सिनेमा पाहण्याचं प्रमाण कमी झालं. पण ज्या सिनेमाचा उल्लेख केला, माझ्या ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये सिर्फ तुम हा सिनेमा मला खूप आवडायचा. त्यातली म्हणजे वेगळी गाणी असतील किंवा अजूनही आठवतोय RHTDM नावाचा एक चित्रपट होता. रहना है तेरे दिल में असं काहीतरी, R माधवनचा वगैरे होता. तर तो एक सिनेमा खूप आवडायचा. पण जसं जसं वाढत मॅच्युअर होत गेलो, त्या आवडीमध्ये बदल होत गेला. आणि नोकरी लागल्यानंतर सुद्धा खूप सिनेमे बघितले. जेव्हा बॅचलर होतो तेव्हा मग करमणुकीचं साधन म्हणजे सिनेमा बघणं. मला अजूनही आठवतं आहे, आम्ही प्रवारानगरला जेव्हा नोकरीला होतो, माझ्यासारखेच आणखी 4 मित्र होतो. मग आम्ही दिवसभर कॉलेजमधून आल्यानंतर संध्याकाळी जेवण अभ्यास झाल्यानंतर 9 ते 12 वाजता चित्रपट बघायला जायचो. मग त्या लोणी गावामध्ये एकच थिएटर होतं की जिथं स्क्रीनवर चित्रपट दाखवले जात होते. आणि दुसरं ओपन थिएटर होतं की ज्या ओपन थिएटरमध्ये फक्त छातीवर उंच एवढं कंपाऊंड वॉल, खाली वाळू आणि त्या पुढे स्क्रीन बांधलेला स्पर्धा. मग आता हे एका चित्रपटगृहामध्ये 2च चित्रपट आठवड्याला पाहता येत होते. मग ते 2 झाल्यानंतर परत कुठं बघायचं, तर मग आम्ही त्या वाळूवर बसून ओपन थिएटरमध्ये चित्रपट बघत होतो. पण नंतर हळूहळू ती जबाबदाऱ्या जशा वाढत गेल्या तसं ते कमी झालं. आता तुमचं ज्यावेळी लग्न ठरलं, तर मला वाटतं विजय पुणेकर सर, कराजी मोठे सर, तुमची आणि त्यांची सासूरवाडी अशी एका लाईनला आहे. होय होय. तर ते अचानक तुमच्या सासूरवाडीत जाण्याचा काय विषय आहे सर, की सगळे अचानकच गेले? थोडंसं पर्सनल होईल बरं का ते. पण विजय पुणेकर आणि आम्ही अतिशय जवळचे मित्र. आमच्या दोघांचं लग्न एका दरम्यानच ठरलं. माझ्या अगोदर त्याचं एक 15 दिवस नाही 10 दिवस त्याचं लग्न झालं. 30 का 31 तारखेला काहीतरी झालं. आणि आम्ही विजय पुणेकरांच्या लग्नाला नगरला गेलो. अर्थातच आमचे सगळे मित्र त्या ठिकाणी होते. आणि त्याच्या लग्नावरून येत असताना कोळगाव म्हणून माझी मिसेसचं गाव आहे की जे रस्त्यातच आहे. मग ह्या बाकीच्या मित्रांचा आग्रह झाला की नाही तुझ्या सासूरवाडीला जायचं. अहो म्हटलं माझं लग्न 15 दिवसावर आलं आहे आणि हे सगळे एवढे घेऊन गेल्यानंतर आहे ते लग्न मोडायचं. मी त्यांना म्हटलं नाही जाता येणार, कारण हे म्हणजे नव्यानं झालेले पाहुणे आणि हे सगळे आम्ही एकदम इमॅच्युअर आणि अशा परिस्थितीमध्ये 10-12 लोक घरी घेऊन जाणं. म्हटलं मला माहीत नाही बा रस्ता, मी रस्ता चुकलोय. तर म्हणले तू सांगूच नको आता. मला त्यांनी दाबून खुर्चीवर बसवलं गाडीमध्ये आणि जे रस्त्याने येईन त्याला विचारत विचारत ते त्या दिशेने निघाले. अगदी घराच्या जवळ गेले तरी मला दिसत होतं की आता हे घर आलंय, तरी मी त्यांना सांगितलं नाही. आणि तेवढ्यात माझा एक मेहुणा बाहेर आला आणि तो म्हणला काय दाजी तुम्ही इकडे कुठं. मग परत सगळे घेऊन आम्ही त्यांच्या घरी गेलो. पण त्यांनी बिचाऱ्यांनी आम्हाला चहा सरबत केला. मिसेसनेही सगळ्यांशी ओळख करून दिली, गप्पा मारल्या आणि मग आम्ही त्या ठिकाणावरून आलो. आणि एक सर शेवटचा प्रश्न जो विक्रम राऊत सरांनी आम्हाला विचारला की तुम्हाला कधी थांबायला आवडेल का, विश्रांती घ्यायला आवडेल का, आणि ती कधी घेणार आहात?
नाही म्हणजे मला म्हणजे मी असं एकटा निवांत बसूच शकत नाही. म्हणजे घरी गेलं तरी मी काहीतरी वाचत बसेल किंवा लॅपटॉपवर काहीतरी काम करत बसेल किंवा काहीतरी ऑनलाईन सर्च करत बसेल. म्हणजे असं एकटा मी बसूच शकत नाही. एवढ्या कामाचं व्यसन लागून गेलेलं आहे, एवढ्या सगळ्या गोष्टीचं सवय लागून गेलेली आहे की कामाव्यतिरिक्त असं एकटं राहणं थोडंसं चॅलेंजिंग. पण एक दुसरी गोष्ट मला नक्कीच भविष्यात खूप वेळ देऊन करायला आवडेल, ती म्हणजे मला फिरायला खूप आवडतं. म्हणजे शैक्षणिक कार्याच्या निमित्तानं असेल, मी वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी दिलेल्या आहेत, अनेक वेगळ्या संस्थांना भेटी दिलेल्या आहेत. तर भविष्यात जर संधी मिळाली तर भारतातल्याच अनेक ठिकाणांना भेटी द्यायला आवडतील, जगातल्या अनेक ठिकाणांना भेटी द्यायला आवडतील. आणि थांबणं हे माझ्या डिक्शनरीत नाही. बघूया हा प्रवास मला कुठं घेऊन जातोय आणि कुठपर्यंत पोहोचतोय. आणि कसं होतं, परिस्थितीने माणूस घडत असतो. आणि एकदा तुम्हाला एक संस्कार तुमच्यावर झाले, एक तुमच्या शरीराला सवय झाली की मग ते शरीर त्या दृष्टीनं वाटचाल करायला लागतं, त्या दृष्टीनं तुम्हाला रिस्पॉन्ड करायला लागतं. त्यामुळे थांबू शकत नाही, पण काही वेगळ्या गोष्टी नक्कीच भविष्यामध्ये प्रयत्न करेल आणि काहीतरी नवीन गोष्ट करण्यासाठी धडपड करत राहील. जर्नलिझमला यायला आवडेल का? अरे नक्कीच. जर्नलिझमचा जसं मगाशी उल्लेख केला, मला खूप जवळीक असणारा विभाग आहे आणि मला स्वतःलाच मीडियामध्ये खूप इंटरेस्ट आहे. म्हणजे मी जाहिराती खूप बारकाईनं बघतो. म्हणजे जे दृश्य स्वरूपामध्ये दिसतं त्याच्या मागं मी बघतो. सिनेमा येस, सिनेमाकडे मी खूप काळजीपूर्वक बघतो. त्यातले वेगवेगळे अँगल्स असतील किंवा टेक्निकल गोष्टी असतील किंवा मला वर्तमानपत्र वाचायला खूप आवडतं. वर्तमानपत्रातले लेख वाचायला आवडतात, लिहायला आवडतं. मग ह्या सगळ्या गोष्टी माझी आवड आहे. कदाचित इंग्रजी विषय जर नसता घेतला तर मी जर्नलिझम मला करायला आवडलं, प्रायोरिटी दिली असती. आणि तुमच्याशी भविष्यात संधी मिळाली नक्कीच बोलायला आवडेल. आणि भाषेचा आणि जर्नलिझम विषयाचा किंवा ह्या डिसिप्लिनचा खूप जवळचा संबंध आहे. कारण साहित्यसुद्धा माणसाशी निगडीत असतं. समाज मनाचा आरसा असतो आणि मीडियामध्ये तरी काय, समाजच असतो. फक्त तुम्ही कॅमेऱ्याच्या मदतीनं दाखवता आणि साहित्यिक हे पुस्तकाच्या किंवा लिखाणाच्या माध्यमातून दाखवतात. ते दोन्ही प्रिंट मीडियाचं आहे. फक्त साहित्यामध्ये थोडंसं इमॅजिनेशनना महत्त्व असतं आणि तुमच्यामध्ये थोडंसं वास्तव दाखवणं आणि त्याचं आकलन करणं या गोष्टीला महत्त्व असतं. तर जवळचा संबंध आहे. नक्कीच साहित्याचं सुद्धा जर्नलिझमशी चांगलं जवळचं नातं आहे आणि मलाही ते वृद्धिंगत करायला आवडेल. नक्कीच सर. आणि संधी मिळेल अपेक्षा करूया. म्हणजे हे आमचंच प्लेजर आहे की तुम्ही आमच्यासोबत काहीतरी कोलॅबरेशनमध्ये आपण करूया किंवा बाकीच्या गोष्टी असतील. सर, मी एक कोट वाचला होता. म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची जी एक रूम होती, मीटिंग रूम, त्यामध्ये ते लिहिलं होतं की आय लाईक द पीपल हू गेट द वर्क डन. तर हा एक झाला किंवा वेअर देर इज अ विल देर इज अ वे, अशा खूप गोष्टी तुम्हाला लागू होतात. तुमचा हा सगळा प्रवास जाणून घेताना हे सगळं लागू होतं. आणि नक्कीच हा इंटरव्ह्यू सर स्ट्रगल करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक कानमंत्र असतील तुम्ही जे काही सांगितलं. आणि खूप छान वाटलं सर तुमच्याशी बोलून. तुमच्याशी सोबतचे खूप किस्से होते, पण मला सांगितलं होतं की ते जास्त खुलून बोलणार नाही. ते उपप्राचार्य आहे त्याचं भान ठेवून बोलते. आणि तुम्ही जो साधूचा प्रश्न 2 वेळा डावलला लागतो तो मला कळलं. पण थँक्यू सो मच सर. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. थँक्यू. तुम्ही मला खूप चांगली संधी दिली. मला माझ्या 25-30 वर्षाचा जुना काळ परत आठवण्याला तुम्ही संधी दिली. तुमच्यामुळे ह्या सगळ्या जुन्या आठवणीत मी रमलो. त्याबद्दल तुमचे देखील आभार. आणि नक्कीच विद्यार्थ्यांना जर प्रेरणा मिळत असेल तर माझ्यासाठी ती आनंदाची गोष्ट आहे. एकत्र आपण शिकूया आणि एकमेकांच्या साथीनं पुढे जाऊया. सगळ्यांना भविष्यातल्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सो मच सर. थँक्यू.